एव्हरीवन. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बघितला की इन्कम टॅक्स ॲक्ट काय आहे 1961 अँड इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 काय. बरं, आता आपण तो डिफरन्स बघितल्यानंतर हळूहळू त्यात आत जाऊया की एक्झॅक्टली काय आहे. तर बेसिक एक डिफरन्स सांगतो की एकदम मजेदार, म्हणजे थोडक्यात आधी लोकांना काय कन्फ्युजन व्हायचं. सो 1961च्या ॲक्टमध्ये मोस्ट ऑफ द लोकांना प्रॉब्लेम व्हायचा की AY म्हणजे काय आणि PY म्हणजे काय. AY म्हणजे असेसमेंट इयर, PY म्हणजे प्रिव्हियस इयर. आता प्रिव्हियस इयर कधी चालू व्हायचं तर 1 एप्रिलपासूनच चालू होणार की ज्यात मी इन्कम कमवणार. फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हे माझं कुठलं होतं, प्रिव्हियस इयर होतं ज्यात मी इन्कम कमवतो. एप्रिल मीन्स 24-25, एप्रिल टू मार्च 24 अँड 25. तर आता ह्यात मी कमवलेलं इन्कम टॅक्सेबल कधी होणार, तर बट ऑबियस आहे जे कमवलं त्याच्या पुढच्या वर्षी की नाही. तर पुढच्या वर्षी म्हणजे कुठलं, 25 आणि 26. 24 आणि 25ला 25 आणि 26 हे पुढचं वर्ष आहे. तर पुढच्या वर्षात काय होणार, इन्कम टॅक्स होणार. याला आपण असेसमेंट इयर म्हणायचो. आधी कोणाला फाईल मागितली की बाबा त्या इन्कम टॅक्स इयरची फाईल दे बरं, तो विचारायचा AYची की PY विचारताय तुम्ही. तर मग त्यांनी कन्फ्युजन व्हायचं की AYच्या अगोदर PY, PYच्या जागेवर AY असं वाचणार, असं ऐकणार, बरेचसं कन्फ्युजन होतं. पण आता काय झालंय, नवीन कायदा इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार हे कन्फ्युजनच दूर करून टाकलं. जाऊ दे तिकडं म्हणतात, गेले ते AY पण आणि गेलं ते PY पण, आपण एकच शब्द वापरूया. तर एकच शब्द वापरायचा म्हणजे कुठला, टॅक्स इयर. फक्त एकच शब्द वापरला, टॅक्स इयर. सेक्शन नाही सांगत मी तुम्हाला कुठं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, फक्त ऐकून घ्या. सो टॅक्स इयर म्हणजे फायनान्शियल इयर की जे 1 एप्रिलपासनं चालू होणार. आता 1 एप्रिलपासनं, तर कुठल्या 1 एप्रिलपासनं, तर हा कायदाच मुळात 1 एप्रिल 2026 पासनं ॲप्लिकेबल होतो, 26 पासनं. तर टॅक्स इयरची कॉन्सेप्टसुद्धा 1 एप्रिल 2026 टू 31 मार्च 2027 याच वर्षाला ॲप्लिकेबल होणार, म्हणजे इथून पुढे सो ऑन. सो 26 आणि 27 हे वर्ष झालं तुमचं टॅक्स इयर. आता ना AY ना PY, आता फक्त म्हणताना काय म्हणायचं, बाबा त्या टॅक्स इयरची फाईल दे, त्या टॅक्स इयरमध्ये तू किती टॅक्स भरला आहेस, त्या टॅक्स इयरमध्ये तुला काही नोटीस आली आहे का. किती सोपं झालं ना. तो थोडा सोपा करायचा त्यांनी प्रयत्न खचितच केला आहे, करेक्ट. तर हे टॅक्स इयर आणि असेसमेंट इयर आता विसरून जा, टॅक्स इयर डोक्यात ठेवायचा. तर ही व्हिडिओ तुम्हाला समजली असेल तर नक्कीच पुढची व्हिडिओ तुम्हाला समजेल. पुढच्या व्हिडिओमध्ये पण असंच काहीतरी घेऊन येणार आहे. पण लक्षात ठेवा, पुढच्या व्हिडिओमध्ये असेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टॅक्सला हळूहळू समजायचा प्रयत्न करणार आहोत. प्रोव्हिजन वाचून नाही, समजून प्रॅक्टिकल लाईफने आपण समजून घेणार आहोत. तर